नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आपण नेहमी पायनॅपल आणायला थोडंसं मागं-पुढं पाहत असतो. कारण ते कट करायचं आणि त्याला एकूणच कापून द्यायचं म्हणजे थोडंसं आपल्याला कष्टाचं काम वाटतं आणि त्यामुळं आपण जास्त त्याचा ज्यूस बाहेर पिण्यातच करतो किंवा त्याच्या फोडी बाहेर आपल्याला मिळतात ते खातो. पण खूप सोप्या पद्धतीने पायनॅपलला घरीच आपण कसं कट करायचं आणि आपल्या घरच्यांना अगदी फ्रेश पायनॅपल कसं द्यायचं तर बघा. पायनॅपलला ना असं तुम्ही ट्विस्ट केलं ना सावकाशपणे तर ते अगदी आरामात त्याला 2दा-3दा असं ट्विस्ट केलं की ते अगदी आरामात वरचा भाग निघून जातो. पण हा जेव्हाही पायनॅपल तुम्ही आणाल ना तर माझ्या हातात जसं दिसतंय ना तसं ते पिवळसर असलं पाहिजे. त्याचा एक संकेत. दुसरा संकेत असतो त्याची डोळे सगळे फ्रेश असले पाहिजेत. आणि तिसरा संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा उचलून ते बाजारात हातात घ्याल तेव्हा त्याचा मस्त वास आला पाहिजे पायनॅपलचा फ्रेश. म्हणजे ते खाण्यायोग्य आहे असं ठरवायचं. आणि आणल्यानंतर तुम्हाला दाखवल्यासारखं त्याचा वरचा जो भाग असतो अलगदपणे निघतो आणि त्याची खालची आणि वरची बाजू काढून टाकल्यानंतर आपण पपई जशी वरचे सगळ्या साली काढतो तशी अगदी आरामात हे निघून जातात आणि आपल्याला घरच्या घरीच खाण्यासाठी अगदी योग्य फ्रेश पायनॅपल आपल्याला मिळून जातं. तर तुम्ही इथून पुढे कधीही आणताना या 2-3 ज्या त्याच्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही पाळल्या ना तर अगदी हवे तसे पातळ चिप्स म्हणा किंवा फोडी म्हणा त्या तुम्ही घरीच बनवून देऊ शकता घरच्यांसाठी. त्याच्यावर देताना थोडंसं काळं मीठ घालून द्या, आणखीन जास्त टेस्टी लागेल.